नमस्कार मित्रांनो, आपण रोज पाहतो की अनेक लोक सकाळी उठून सूर्यदेवाला पाणी अर्पण करतात. पण कधी विचार केला आहे का, सूर्यदेवाला पाणी का दिले जाते? यामागे फक्त श्रद्धा आहे की शास्त्र आणि विज्ञानही आहे? पाणी दिल्याने खरंच जीवनात बदल होतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सूर्य अर्घ्याचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सूर्यदेवाचे महत्त्व. भारतीय संस्कृतीत सूर्यदेवांना प्रत्यक्ष देव मानले जाते, कारण सूर्याशिवाय जीवन शक्य नाही. प्रकाश, उष्णता, ऊर्जा सगळं सूर्यामुळे. वेदामध्ये सूर्याला आत्मा, जगत्सृ असे म्हटले जाते. सूर्य म्हणजे आरोग्य, आत्मविश्वास, तेज, नेतृत्व आणि कर्मशक्ती. म्हणूनच सूर्याला रोज अर्घ्य देणे हे अत्यंत पवित्र मानले जाते. सूर्यदेवाला पाणी का दिले जाते? सर्वात महत्त्वाचा प्रश्न. सूर्य अग्निस्वरूप आहे, मग पाणी का? यामागे 3 कारणे आहेत: शुद्धता आणि कृतज्ञता. पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे. सूर्यदेवाला पाणी देणे म्हणजे सूर्यदेवता, तू दिलेल्या जीवनासाठी मी कृतज्ञ आहे. अहंकाराचा त्याग. वरून खाली वाहणारे पाणी हे सांगते, मी नम्र आहे, माझा अहंकार वितळू दे. पंचतत्व संतुलन. पाणी, जल, सूर्य, अग्नी या 2 तत्वांचा समतोल म्हणजेच मानसिक आणि शारीरिक संतुलन. वैज्ञानिक दृष्टिकोन. आता थोडं विज्ञान समजून घेऊया. जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यातून सूर्याला पाणी देतो, सूर्यकिरण पाण्यातून जातात. ते डोळ्यातील पिनियल ग्रंथीवर परिणाम करतात. मेंदू शांत होतो, एकाग्रता वाढते. सकाळच्या सूर्यकिरणांना व्हिटॅमिन डी चे सर्वोत्तम स्रोत मानले जाते. त्यामुळे डिप्रेशन कमी होते, आत्मविश्वास वाढतो, शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आध्यात्मिक अर्थ. आध्यात्मिक दृष्टिकोनातून सूर्य म्हणजे आत्मा आणि पाणी म्हणजे मन. जेव्हा मन शुद्ध करून आत्म्याला अर्पण केले जाते, तेव्हा कर्म शुद्ध होतात, प्रारब्ध बदलायला सुरुवात होते. म्हणूनच अनेक साधक म्हणतात, सूर्य अर्घ्य हे रोजचे मौन साधना आहे. सूर्याला पाणी देण्याची योग्य पद्धत. जर पाणी देत असाल तर ही पद्धत पाळा. सूर्योदयाच्या वेळी तांब्याचे भांडे वापरा. पाण्यात लाल फूल किंवा अक्षता घालू शकता. पाणी देताना सूर्याकडे थेट पाहू नका. हा मंत्र म्हणावा, ओम गृणी सूर्याय नमः. 3 वेळा हा मंत्र म्हणावा. मनात नकारात्मक विचार ठेवू नका. दुपारी किंवा संध्याकाळी पाणी देऊ नका. प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी देऊ नका. राग, द्वेष, घाईत अर्घ्य देऊ नका. लक्षात ठेवा, भाव महत्त्वाचा आहे, फक्त क्रिया नाही. जीवनात होणारे बदल. नियमित सूर्य अर्घ्य दिल्यास आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता वाढते, जीवनात शिस्त येते, नकारात्मकता कमी होते. हे लगेच चमत्कार नाही, पण हळूहळू होणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. निष्कर्ष. मित्रांनो, सूर्यदेवाला पाणी देणे म्हणजेच देवाला खुश करणे नव्हे, तर स्वतःला शुद्ध आणि सक्षम बनवणे आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सूर्याला पाणी देता का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.